युद्धावस्थात निद्रा घेत असलेल्या राम लक्ष्मणाचं पाताळात अपहरण करतो. राक्षसांची देवी महामायेसमोर हवनकुंड पेटवलं जातं. राम लक्ष्मण निद्रा अवस्थेमध्येच असतात. दोघांचीही देवीला बळी देण्याची तयारी सुरू असते. हे सारं काही झटपट आणि कोणालाही सुगावा न लागता पार पाडायचं असतं. परंतु युद्धभूमीवर सकाळ होताच आपल्या राम लक्ष्मण यांचं अपहरण पाताळामध्ये झालंय हे हनुमानाला समजतं. क्षणाचाही विलंब न करता वाटेत येणारे अडथळे पार करत हनुमान पाताळात प्रविष्ट होतो. मायावी अहिरावण महिरावणाच्या पाताळ लोकातून राम लक्ष्मणांना युद्धभूमीवर घेऊन जाण्यासाठी हनुमान महामायेच्या रूपात बोलू लागतो. महिरावणा, हे महिरावणा, कोण कोण बोलताय? मी महामाया बोलते आहे रावणा. माते, धन्य झालो आम्ही. परंतु हवना आधी प्रकटण्याचं कारण काय माते? अहिरावणा, समस्त दैत्य राक्षसांच्या उद्धारासाठी मी अवतरले आहे. फक्त एक काम करा, तुम्ही इथून बाहेर जा. मला Bluetooth FM mode. NUX. Bluetooth FM mode. NUX mode. किती वेळ लागेल? FM mode. Play by USB drive. राम लक्ष्मणाचे आहे. तेव्हा तुम्ही दोघेही इथून थोड्या समयासाठी बाहेर जा. ठीक आहे माते, जशी आज्ञा. अहिरावण महिरावण बाहेर निघून जातात.